Hello and welcome to all the students over here. In the science topic, today we'll start chapter number 6, that is refraction of light. In this lesson, we'll study about the main topics like refraction of light, definition, its meaning, then examples, laws of refractions, refractive index, and concept related to of light, that is a dispersion of light. So these are the main topics. Already we have studied about that in the previous classes through the activity as light travels in a straight line. And because of this, an opaque object lies in its path, then a shadow is formed. Yes. We also studied about how the shadow is changes due to change in relative position of the source of light and of the object. But light can bend under some special circumstances, as we'll see in the today's topic. There are activities are given. See, first activity is given. The materials required are glass, 5 rupee coin, pencil, metallic vessel, etc. See the activity first. Take a transparent glass and fill with water. म्हणजे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. नंतर डीप सम पोर्शन ऑफ द पेन्सिल, त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये एक पेन्सिल डिप करायची आहे. म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर हे बघा अशा ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या ठिकाणी पेन्सिल त्या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे. यस, काय या ठिकाणी ऑब्झर्व करतो आपल्याला. नाव यू विल सी ऑब्झर्व दॅट द पोर्शन ऑफ द पेन्सिल विच इज अबोव द सरफेस ऑफ द वॉटर and observe the portion of the pencil which is inside the water. Yes. Observe the thickness. What is the difference? Here, the thickness of the pencil which is above the surface of the water is less, low thickness. But the portion of the pencil which is below the water, that is more thickness. Understand? So portion of the pencil inside the water appears to be thicker than the portion above the water. So why this happens? So that is the concept that is called refraction of light. Second activity also given there. In case of that, keep a 5 rupee coin in a metallic vessel, slowly go away from the vessel, stop at the place when the coin disappears. म्हणजे एका ग्लासमध्ये वेसलमध्ये एका भांड्यामध्ये कॉईन ठेवायचं आहे आणि त्या भांड्यापासून आपण दूर जायचं आहे. आपल्याला कॉईन काही वेळेनंतर दिसणार नाही, बरोबर आहे. पण त्याच वेळेस काय करायचं आहे, नंतर त्या वेसलमध्ये कोणाला तरी पाणी टाकायला लावायचं आहे. पाणी टाकल्यानंतर काय होईल, आपल्याला कॉईन वरती येताना दिसतो, म्हणजे तो आपल्याला दिसायला लागतो. सो सेम ॲक्टिव्हिटी इज एक्सप्लेन हिअर ऑल्सो. म्हणजे ज्यावेळी एखादी वस्तू, आता या ठिकाणी हा फिश आहे, स्विमिंग टँक आहे, या स्विमिंग टँकमध्ये हा फिश आहे, हा तळाला आहे. परंतु आपण या ठिकाणी वरून जर पाहिलं तर तो फिश आपल्याला जवळ दिसतो. म्हणजे या पाण्यामध्ये जर या ठिकाणी कॉईन टाकला असेल तर तो कॉईन आपल्याला एवढा खाली दिसत नाही, तर तो कॉईन आपल्याला वरती दिसतो. यालाच म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. येस. सो इन बोथ अबव ॲक्टिव्हिटीज द ऑब्झर्व्ड इफेक्ट्स are created due to the change in the direction of light while coming out of water. Yes. So that is called as a refraction of light. Yes. Means in the activity here, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस तुम्ही ही पेन्सिल पाण्यामध्ये डुबवता त्यावेळेस ॲक्च्युली ती पेन्सिल या ठिकाणी जास्त थिक झालेली दिसते, जास्त जाड दिसणार आणि या ठिकाणी तिची ओरिजिनल साईज आपल्याला दिसेल साईज. परंतु दुसरी केस या ठिकाणी आपण ऑब्झर्व करायचं आहे की ॲट द सरफेस द पेन्सिल लुक लाईक बेंडिंग ब्रोकन. या ठिकाणी आपल्याला ही पेन्सिल तुटलेली पाहतो बघा. म्हणजे ही पेन्सिल कशी गेलेली आहे पाण्यामध्ये, सरळ अशी गेलेली आहे. येस, ही पेन्सिल अशी गेलेली आहे. परंतु आपल्याला दिसताना आपण जेव्हा पाहतो ती पेन्सिल या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या सरफेसपासून ती बेंड झालेली आहे. सो याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचा अर्थ काय होतो, वेन अ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम
into another medium, then it changes its direction. म्हणजे या ठिकाणी ही पेन्सिल ज्या वेळेस तुम्ही पाण्यामध्ये डुबवता त्यावेळेस ती पेन्सिल अशीच राहणार सरळ, परंतु या ठिकाणी हे झालं एअर मीडियम, हे आहे एअर मीडियम आणि हे झालं वॉटर मीडियम. ज्यावेळेस आपण पाहणार त्या ठिकाणी त्यावेळेस लाईट ट्रॅव्हल्स होणार. लाईट ट्रॅव्हल्स म्हणजे ह्या एअर मीडियममधून लाईट्स कुठे जाणार आपल्या पाण्यामध्ये. म्हणजे ज्यावेळेस लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असेल त्यावेळेस लाईटची डायरेक्शन ही चेंज होते. एकाच मीडियममध्ये जर लाईट ट्रॅव्हल्स असेल तर स्ट्रेट लाईनने जाते. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन सिंगल मीडियम. बट वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम इंटू अनदर मीडियम मीन्स रेअरर मीडियम म्हणजे हवा एअर अँड डेन्सर मीडियम म्हणजे या ठिकाणी वॉटर. वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम मीन्स रेअरर मीडियम टू द डेन्सर मीडियम देन इट चेंजेस डायरेक्शन. आणि या ठिकाणी आपल्याला ही पेन्सिल थिकर झालेली दिसते आणि ती या ठिकाणी ब्रेक झालेली दिसते. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. विहिरीमध्ये जर पाण्याचा पाईप असेल तर तो आपल्याला पाण्यामध्ये तो आपल्याला जाड दिसतो किंवा पाण्याचं सरफेला तो टेकन तो वाकडा झालेला दिसतो. पाण्यात बुडवलेली काठी. येस, सो दीज आर द एक्झाम्पल्स दॅट इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. म्हणजे आता समजलं तुम्हाला रिफ्रॅक्शन म्हणजे काय. बघा या उदाहरणामध्ये ज्यावेळेस आता हा इन्सिडंट लाईट आहे, हा इन्सिडंट लाईट आहे बरोबर आहे. आता हा इन्सिडंट लाईट ज्यावेळेस एअर मीडियममधून जाणार तो स्ट्रेट जाणार, परंतु या ठिकाणी काय लागणार वॉटर. म्हणजे आता हे मीडियम झालं वॉटर, मीडियम चेंज झालं आणि मग तो लाईट जाणार असाच, पण आपल्याला दिसणार कसा तो. ज्यावेळेस लाईट या ठिकाणी इकडून इकडे जाणार त्यावेळेस एका मीडियममधून दुसऱ्या मीडियम गेल्यावर त्याची डायरेक्शन बेंड होणार. बघा या ठिकाणी लाईटची डायरेक्शन बेंड झालेली आहे. सो दिस इज द कन्सेप्ट that is called as a refraction of light. So what is the definition? Light changes its direction when going from one transparent medium to another transparent medium. This is called as a refraction of light. Or the definition of refraction light, when light travels from one transparent medium to the another transparent medium, then it changes its direction. This phenomenon that is called refraction of light. आता तुम्हाला ते समजलं असेल. So through this activity we have studied about how the change in direction of light take place in when passes from one medium into another medium, that is called refraction of light.